पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। ग्रामीण क्रिकेटपटूंना सुवर्ण संधी। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून मोफत प्रशिक्षण उपक्रम। भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिंदखेड्यात क्रिकेट खेळाडूंना मोफत प्रशिक्षण। ग्रामीण भागातील होतकरू व गरजू क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा तालुक्यातील क्रिकेटपटूंकरिता मोफत प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाची सुरुवात आज मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा इथं करण्यात आली। धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत असून शिंदखेडा तालुक्यातील 12 वर्षांवरील वयोगटातील क्रिकेट खेळाडूंना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे। क्रिकेट प्रशिक्षणासाठी लागणारा मोठा खर्च ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना परवडत नसल्यानं अनेक होतकरू खेळाडू मागे पडतात। ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण भागातील गरजू व प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळावी या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत सहभागी क्रिकेटपटूंना मोफत प्रशिक्षण, राहण्याची व्यवस्था तसेच जेवणाची सुविधा देण्यात येणार आहे। त्यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रकारची सुवर्ण संधी ठरली असून या निर्णयामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणावर आनंदाचं व उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। या कार्यक्रम प्रसंगी धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, समन्वयक संजय जगताप, प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट प्रमोद शिंदे, सहसचिव प्राध्यापक सतीश मराठे, निवड समिती सदस्य लहू पाटील, मुख्य प्रशिक्षक फिरोज शेख, धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रितेश पटेल तसेच महिला क्रिकेट प्रशिक्षक पूजाताई जैन आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी संस्था अध्यक्ष व धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन सदस्य तसेच नगर पंचायतीचे बांधकाम सभापती मनोहर गोरख पाटील यांच्याशी सविस्तर बैठक पार पडली। या बैठकीत क्रिकेट खेळाडूविषयी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली। यावेळी अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी जनता हायस्कूल इथं क्रिकेट खेळाडूंच्या सरावासाठी उत्तम दर्जाची पिच व ग्राउंड तयार करून देण्याचं आश्वासन दिलं। या निर्णयामुळे शिंदखेडा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना मोठा लाभ होणार आहे। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने घेतलेला हा निर्णय ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंकरिता अत्यंत प्रेरणादायी ठरत असून यामुळे ग्रामीण खेळाडू महाराष्ट्राच्या क्रिकेट क्षेत्रात निश्चितच आपली ओळख निर्माण करतील असा विश्वास व्यक्त केला जातो आहे। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच सूत्रसंचालन उपशिक्षक S.A. पाटील यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार जतीन बोरसे यांनी मानले। उपसंपादक अशोक गिरासे, दोंडाईचा। माझे नाव अजिंक्य मनोज आहे। मी जनता हायस्कूल शिंदखेडा येथे शिकतो। आज भूपेशभाई पटेल यांनी क्रिकेट खेळाडूंसाठी मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे। गरीब व होतकरू खेळाडूंना जी संधी मिळत नव्हती ती भूपेशभाई पटेल व संस्थेचे अध्यक्ष मनोहर भाऊसाहेब पाटील यांनी मोफत प्रशिक्षणातून उपलब्ध करून दिले। त्याबद्दल मी सर्व क्रिकेट खेळाडूंच्या वतीने आभार व्यक्त करतो की प्रशिक्षणात जेवण तसेच राहण्याची व्यवस्था देखील मोफत आहे। त्यामुळे आम्ही खेळाडू निश्चित याचा फायदा घेऊ। क्रिकेट खेळाडूंमध्ये आमचे व शिंदखेडा तालुक्याचे नाव लौकिक करून खूप खूप मनपूर्वक धन्यवाद। संघटना जी आहे त्या क्रिकेट संघटनेमध्ये आपली भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जे आहे हे आज या जागतिक स्तरावर एक प्रथम क्रमांकाने आज आपली भारतीय क्रिकेट नियामक संघटना आपल्याला दिसून येत आहे। आणि त्या अंतर्गत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब भूपेशजी पटेल, त्याचप्रमाणे नागेश्वर संस्थान शिरपूरचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे अध्यक्ष बालाजी संस्था शिरपूर, त्याचप्रमाणे शिरपूर वरवाडी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक, त्याचप्रमाणे धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आपल्या शिरपूर तालुक्याचे विकास पुरुष आणि विकास रत्न ही एक शिरपूर तालुक्याचं शिरपूर पॅटर्न हा नव्हे नुसता शिरपूरच तालुक्यात नव्हे जिल्ह्यातच नव्हे तर एक पूर्ण संबंध महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशभर या शिरपूर पॅटर्नचं नाव लौकिक आहे। एक जलसंधारण, औद्योगिक, शेती, आरोग्य, शिक्षण आणि पाणी या पंचसूत्रीवर आज शिरपूर हा जो काही तालुका आहे यांचा पूर्ण देशभरामध्ये आज नामोल्लेख केला तरी आपण त्या ठिकाणी कमी पडणार नाही। असं एक या शिरपूर क्षेत्रामध्ये एक पंचसूत्रीचा
आधारे एक गोरगरिबापासून तर उच्चभ्रू व्यक्तीपर्यंत सर्वांना प्री प्रायमरी पासून तर उच्च शिक्षणापर्यंत तो विद्यार्थी त्या ठिकाणी शिरपूर शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन तो विद्यार्थी त्या ठिकाणी नोकरीला लागूनच बाहेर जात असतो. अशा प्रकारच्या सुख सुविधा आदरणीय भूपेशभाई पटेल यांनी या शिरपूर शहरामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. इव्हन शिरपूर शहरात 1000 बेडचं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.